कल्पना करा, तुम्ही गेल्या 2-3 वर्षांपासून रात्रंदिवस एक करून अभ्यास करताय. स्वप्न आहे डॉक्टर बनण्याचं. पण परीक्षेच्या काही तास आधी कोणाच्या तरी व्हॉट्सअपवर प्रश्नपत्रिका आधीच पोहोचते. तुम्ही रक्ताचं पाणी करून जे प्रश्न सोडवताय तेच प्रश्न कोणीतरी 10 ते 15 लाख रुपये मोजून विकत घेतय. हो, हेच घडलं यंदाच्या नीट परीक्षेत. लातूर, पुणे ते नाशिक या पेपरफुटीचं जाळं नेमकं कसं पसरलं? कोण आहे तो शुभम खैरनार ज्याने ओळख लपवण्यासाठी स्वतःचे केस कापले आणि एका कोचिंग क्लासच्या सराव परीक्षेतले 42 प्रश्न जसेच्या तसे मुख्य परीक्षेत कसे आले? चला जाणून घेऊया या महाघोटाळ्याची इनसाइड स्टोरी. पण त्याआधी प्रबुद्ध भारतला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, मी आकाश शेलार आणि तुम्ही पाहताय प्रबुद्ध भारत. देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य ठरवणारी नीट परीक्षा अखेर NTA मध्ये झालेल्या सावळ्या गोंधळामुळे रद्द करण्यात आली. पण हा निर्णय घेण्यापूर्वी जे समोर आलं ते अतिशय धक्कादायक होतं. ही फक्त एक पेपरफुटीची घटना नव्हती, तर ते एक सुनियोजित षडयंत्र कारस्थान होतं जे महाराष्ट्रातील 3 मोठ्या शहरांमध्ये म्हणजेच लातूर, पुणे आणि नाशिक मध्ये सक्रिय होतं. या प्रकरणातील सर्वात मोठं नाव समोर आलंय आणि ते नाव म्हणजे शुभम खैरनार. शुभम स्वतः भोपाळचा मेडिकल ग्रॅज्युएट आहे. नाशिकच्या इंदिरानगर मध्ये राहणाऱ्या या तरुणानं एखाद्या क्राईम थ्रिलर सिनेमा सारखं प्लॅन आखला आणि 3 मे रोजी परीक्षा होती. पण त्याच्या काही दिवस आधीच त्याच्याकडे केस पेपरच्या नावाखाली मूळ प्रश्नपत्रिका पोहोचलेली होती. शुभमला हा पेपर पुण्यातील एका विद्यार्थ्याकडून टेलिग्रामवर मिळाला होता आणि सूत्रांच्या माहितीनुसार हा पेपर 10 लाखांना खरेदी केला आणि पुढे हरियाणामध्ये त्यांनी 15 लाखांना विकला. जेव्हा पोलिसांना याचा सुगावा लागला तेव्हा शुभमनं काय केलं माहित आहे का? तर त्यानं आपली ओळख लपवण्यासाठी चक्क केस कापले आणि पेहराव बदलला. त्याने मित्रांना सांगितलं की आजी वारली आणि म्हणून केस कापले. पण पोलिसांच्या नजरेतून तो वाचू शकला नाही. एका मंदिरात दर्शनाला जात असताना पोलिसांनी त्याच्या जुन्या फोटोवरून त्याची ओळख पटवली आणि त्याला बेड्या ठोकल्या. नाशिकमध्ये अटक झाली असली तरीही लातूरमधील प्रकार अधिक गंभीर आहे. तिथल्या एका प्रसिद्ध कोचिंग क्लासने घेतलेल्या सराव परीक्षेमध्ये म्हणजेच मॉक टेस्टमध्ये चक्क 42 प्रश्न जसेच्या तसे नीटच्या मुख्य परीक्षेत आले आहेत. हा योगायोग तर नक्कीच नाही, कारण पालक प्रतिनिधी सुधा शेनॉय यांच्या एका दाव्यानुसार काही समुपदेशकांनी पीडीएफच्या माध्यमातून 600 प्रश्न फिरवले होते, ज्याच्यामध्ये 150 प्रश्न परीक्षेत आले. आता बायोलॉजीचे 90 पैकी 72 प्रश्न आणि केमिस्ट्रीचे 45 पैकी 42 प्रश्न आधीच फुटले होते. तर आता विचार करा, प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचं काय झालं असेल? धक्कादायक बाब म्हणजे 2024 मध्येही असाच प्रकार घडला. त्यावेळी पालकांनी कोर्टात धाव घेतली, पण नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजे NTA जी आहे त्यांनी सांगितलं की ही व्याप्ती मोठी नाही. जर योग्य वेळी म्हणजे त्यावेळी कडक पावलं उचलली असती तर आज 2026 मध्ये लाखो विद्यार्थ्यांवर ही वेळ आली नसती. आता मागणी होत आहे ती म्हणजे फक्त परीक्षा रद्द करून चालणार नाही, तर या घोटाळ्यामागे असलेल्या NTA मधील अंतर्गत अधिकाऱ्यांवर सुद्धा कडकातली कडक कारवाई झाली पाहिजे. आणि मित्रांनो, शुभम खैरनार सारखी माणसं स्वतः डॉक्टर असूनही पैशांसाठी लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी भवितव्याशी खेळत आहेत. हा लढा फक्त एका परीक्षेचा नाही तर भ्रष्ट व्यवस्थेविरुद्धचा सुद्धा आहे. आणि तुम्हाला काय वाटतं, नीट परीक्षा पुन्हा घेणं हाच एकमेव उपाय आहे का, की या माफियांच्या मुळाशी जाऊन तपास व्हायला हवा? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. आणि अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी आणि बातम्यांच्या सखोल विश्लेषणासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद.